Hi students, I am CS संतोष रासकर. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपण 11th अकाउंटन्सीचा फर्स्ट चॅप्टर पाहत आहोत, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग कन्सेप्ट हा पॉइंट डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत आपण बुक कीपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय, बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज ह्या सगळ्या गोष्टी पाहून झालेल्या आहेत. आता आपल्याला अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय ते पाहायचं आहे. What is mean by accounting concept? Accounting concept is basic rules and principles which work as a basis of recording transactions and preparation account. So accounting concept काय आहे? Basic rules and principles which work as a basis. जे बेसिस म्हणून, जे बेस पाया म्हणून काम करत असतात. काही रूल्स किंवा प्रिन्सिपल्स जे अकाउंटिंग करताना बेस म्हणून, पाया म्हणून काम करत असतात, ज्याच्यावर बेस्ड आपण ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो किंवा अकाउंटिंग करतो. अशा रूल्स अँड प्रिन्सिपल्सला अकाउंटिंग कन्सेप्ट असं म्हटलं जातं. आपण सुरुवातीलाच बुक कीपिंगची डेफिनेशन पाहताना पाहिलं होतं की रॅन्डमली आपल्याला हवं तसं ट्रान्झॅक्शन्स आपल्याला रेकॉर्ड करता येत नाहीत. We need to follow certain rules, regulations and principles. काही नियम घालून दिलेले असतात, ते नियम आपल्याला पाळावे लागतात. त्या नियमानुसारच अकाउंटिंग करावं लागतं. आणि ज्या नियमानुसार आपण अकाउंटिंग करतो, ज्या नियमाचा बेस म्हणून वापर करून, ज्या नियमांच्या आधारावरती आपण अकाउंटिंग करत असतो, त्याला अकाउंटिंग कन्सेप्ट असं म्हटलं जातं. सो अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय? बेसिक रूल्स अँड प्रिन्सिपल विच वर्क ऍज अ बेसिस फॉर रेकॉर्डिंग ऑफ अ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना तुम्ही काही प्रिन्सिपल्स वापरता, काही रूल्स वापरता, ज्याच्या आधारावरती तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असता. त्या रूल्सला, त्या प्रिन्सिपल्सला अकाउंटिंग कन्सेप्ट असं म्हटलं जातं. सो अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय, आता लक्षात आलं की आपण ज्या प्रिन्सिपल्स किंवा ज्या रूल्स वरती आधारित अकाउंटिंग करत असतो किंवा ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करत असतो, त्यांना अकाउंटिंग कन्सेप्ट असं म्हटलं जातं. तो कोणकोणत्या कन्सेप्ट अकाउंटिंग मध्ये वापरले जातात किंवा कोणत्या रूल्स अँड प्रिन्सिपलच्या बेसिसवरती अकाउंटिंग आपल्याला करावं लागतं, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे बिझनेस एंटिटी. This concept implies that a business unit is a separate and distinct from the owner or owners, that is the person who supply capital to it. Business entity concept म्हणजे काय? This concept implies that business unit is separate or distinct. Separate or distinct म्हणजे वेगळं. Business unit हे separate वेगळं असतं. कशापासून वेगळं असतं? कुणापासून वेगळं असतं? From the owner or owners, that is the person who supply capital to it. बिझनेस सुरू करण्यासाठी जी व्यक्ती कॅपिटल प्रोव्हाइड करत असते, जिला आपण मराठीमध्ये भांडवल म्हणतो. सो बिझनेस सुरू करताना जी व्यक्ती भांडवल पुरवत असते, अशा व्यक्तीपासून, अशा ओनर पासून तो बिझनेस हा नेहमी वेगळा असतो. सो बिझनेस एंटिटी कन्सेप्ट काय सांगते आपल्याला? आपण करत असलेला बिझनेस आणि आपण स्वतः, ज्या आपण त्या बिझनेसला भांडवल पुरवत असू, तर आपण स्वतः आणि आपला बिझनेस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की मी म्हणजे बिझनेस आणि बिझनेस म्हणजेच मी. ते जनरली, सर्वसाधारणपणे बोलायला ठीक आहे, पण ज्यावेळेस आपल्याला अकाउंटिंग करायचं असतं, त्यावेळेस माझा बिझनेस आणि मी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे आपल्याला बिझनेस एंटिटी कन्सेप्ट शिकवते. या कन्सेप्टनुसार ओनर आणि त्याने सुरू केलेला बिझनेस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट, ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. पुढे अजून काय म्हणलेलं आहे? बिझनेस एंटिटी कन्सेप्ट नुसार ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बिझनेस. सो बिझनेस आणि
त्याचा मालक, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे पहिल्यांदा सांगितलं गेलं. आणि दुसरं काय सांगतायत आता की बिझनेस ट्रान्झॅक्शन्सच फक्त रेकॉर्ड केले जातात अकाउंटिंग करताना. सो बिझनेस एंटिटी कन्सेप्ट ज्यावेळेस आपण फॉलो करू त्यावेळेस आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की आपण ज्या बिझनेसचं अकाउंटिंग करतोय तो बिझनेस आणि त्याचा ओनर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि अकाउंटिंग करत असताना बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना आपल्याला त्या बिझनेसमध्ये घडणारे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, त्या ओनरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाहीत. ओके. सो बिझनेसमध्ये आपण कुणाला तरी कामाला ठेवलं त्याचा पगार द्यायचा आहे, हे ट्रान्झॅक्शन बिझनेसशी रिलेटेड आहे, ते ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार. पण त्याच्या ओनरने पर्सनली घरी काहीतरी विकत घेतलेलं आहे, फ्रीज विकत घेतला, टीव्ही विकत घेतला, हे ट्रान्झॅक्शन बिझनेस मधलं आहे का? नाही. हे ट्रान्झॅक्शन त्या बिझनेसच्या ओनरचं पर्सनल ट्रान्झॅक्शन आहे. सो ज्यावेळेस आपण अकाउंटिंगला सुरुवात करणार त्यावेळेस बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार, त्या ओनरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार नाही. आणि तसे करायचे नसतात असं ही कन्सेप्ट आपल्याला सांगते. सो पहिली कन्सेप्ट आपण पाहत आहोत बिझनेस एंटिटी, ज्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं गेलं की बिझनेस अँड इट्स ओनर आर डिफरंट. ते दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अँड ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स टू बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आपण ज्यावेळेस अकाउंटिंग करू त्यावेळेस फक्त आणि फक्त बिझनेसशी रिलेटेडच ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायचे, ओनरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करायचे नाहीत. एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हाफ ऑफ द बिल्डिंग इज युज्ड फॉर बिझनेस ऑफिस अँड अदर हाफ ऑफ द बिल्डिंग इज युज्ड फॉर रेसिडेन्स ऑफ प्रोप्रायटर. द टोटल रेंट ऑफ बिल्डिंग इज 50,000. Then only 25,000 will be deducted as a drawing from proprietor's capital. एक बिल्डिंग रेंटने घेतलेली आहे जिचं भाडं 50,000 रुपये. एक बिल्डिंग रेंटने घेतलेली आहे जिचं भाडं 50,000 रुपये आहे. अर्धा भाग बिझनेससाठी वापरला जातोय आणि अर्धा भाग ओनर जो आहे तो स्वतः राहण्यासाठी वापरतोय. बघा, एक बिल्डिंग भाड्याने घेतलेली आहे जिचं भाडं 50,000 रुपये आहे. अर्धा भाग ओनर स्वतः राहण्यासाठी वापरतोय आणि अर्धाच भाग फक्त बिझनेस साठी वापरला जातोय. सो बिझनेस एंटिटी या कन्सेप्ट नुसार तुम्ही तुमच्या बिझनेसचा एक्सपेन्सेस दाखवताना 50,000 रुपये रेंटचा एक्सपेन्सेस रेकॉर्ड करणार नाही. 25,000 रुपये ऍज अन एक्सपेन्सेस तुम्हाला रेंटचे रेकॉर्ड करावे लागतील, कारण अर्धाच पार्ट आपण बिझनेससाठी युज करतोय. अर्धा कोण युज करताय? ओनर युज करताय. बिझनेस एंटिटी कन्सेप्ट नुसार बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन आहेत तेवढेच रेकॉर्ड करायचे आहेत, ओनरचे ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करायचे नाहीयेत. सो भाडं 50,000 देत असू, ओनर राहत असेल, त्याचाच बिझनेस आहे, तर बिझनेसचा खर्च म्हणून रेकॉर्ड करत असताना आपल्याला फक्त 25,000 रुपये रेकॉर्ड करता येतील भाड्याचे म्हणून, रेंटचे म्हणून. उरलेले 25,000 रुपये हा ओनरचा पर्सनल खर्च असल्यामुळं आपण तो बिझनेसमध्ये रेकॉर्ड करणार नाही. ओके. बिझनेसचा खर्च म्हणून आपल्याला तो रेकॉर्ड करता येणार नाही. जर बिझनेसमधून ते 25,000 दिले गेले तर ओनरने ड्रॉइंग केली, पैसे बिझनेस मधून काढून घेतले असं आपल्याला ते दाखवावं लागेल. 25,000 ऍज अ ड्रॉइंग आपल्याला तिथं दाखवावे लागतील. सेकंड कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे ती आहे मनी मेजरमेंट. मनी मेजरमेंट. दिस कन्सेप्ट implies that only those transactions which can be expressed in terms of money are recorded in the books of account. This concept implies that only those transactions which can be expressed in terms of money are recorded in the books of account. या कन्सेप्ट नुसार, मनी मेजरमेंट कन्सेप्ट नुसार आपल्याला रेकॉर्डिंग करताना असे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करता येतात जे पैशाच्या स्वरूपात व्यक्त होतात किंवा जे पैशाच्या बदल्यात जे व्यवहार घडले जातात असेच व्यवहार फक्त आपल्याला रेकॉर्ड करता येतात, इतर व्यवहार रेकॉर्ड नाही करता येत. सो फार महत्वाची कन्सेप्ट आहे. बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करताना कोणते ट्रान्झॅक्शन्स आपल्याला रेकॉर्ड करायचे? ऍज पर मनी मेजरमेंट कन्सेप्ट, ओनली दोज ट्रान्झॅक्शन्स विच कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी कॅन बी रेकॉर्डेड इन द बुक्स.
असे ट्रान्झॅक्शन जे पैशाच्या स्वरूपात व्यक्त होतात, पैशाच्या बदल्यात होतात, असेच ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करायचे असतात. फॉर एक्झाम्पल, माझं मोबाईल शॉप आहे, तिथे एक एसी आहे. तो एसी खराब झाला. एसी खराब झाला, मी कंपनीकडे कंप्लेंट रेज केली. कंपनीचा माणूस आला, त्याने तर रिपेअर केले आणि रिपेअरिंगचे चार्जेस मला 5,000चं त्याने एक बिल दिलं. बरोबर आहे, 5,000 मी त्याला पे केले. आता एसी कुठे वापरतोय मी? एसी वापरतोय दुकानामध्ये. सो हे जे 5,000 खर्च झालेला आहे तो मी माझ्या दुकानाचा खर्च म्हणून अकाउंटिंग मध्ये रेकॉर्ड करू शकतो, कारण तो पैशाच्या बदल्यात झालेला आहे. पैसे दिले तर त्याच्या बदल्यात मी एसी रिपेअर करून घेतलेला आहे. सो रिपेअरिंग चार्जेस ऑफ एसी असं म्हणून मी हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकतो. आता बघा, असंच सेम ट्रान्झॅक्शन घेऊया. माझा एसी बंद पडलाय, मी कंपनीमध्ये कॉल केला सर्व्हिस सेंटरला, तिकडून मला कोणताही रिप्लाय आलेला नाही. माझा मित्र एसी रिपेअर करतो, मी पटकन त्याला बोलवलं. मित्र आला, त्याने एसी रिपेअर करून दिला मला. आता मित्र असल्यामुळं त्याने माझ्याकडून पैसे घेतले नाहीत. आता हे ट्रान्झॅक्शन बुक मध्ये रेकॉर्ड होणार नाही. ट्रान्झॅक्शन सेमच आहे बघा. पहिल्या एक्झाम्पल मध्ये एसी खराब झाला होता, याही एक्झाम्पल मध्ये एसी खराब झाला होता. पहिल्या एक्झाम्पल मध्ये एसी रिपेअर करून घेतला, याही एक्झाम्पल मध्ये एसी रिपेअर करून घेतला. पण पहिलं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतंय, दुसरं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होत नाही, कारण एक महत्वाचा फरक आहे. पहिला एसी रिपेअर करून घेताना मला 5,000 रुपये त्याचे फीस द्यावी लागली होती, त्याचे चार्जेस द्यावे लागले होते. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये माझा मित्र असल्यामुळे त्याने माझ्याकडून पैसे घेतले नाहीत. सो पैशाच्या बदल्यात दुसरा व्यवहार झालाच नाही. सो जर पैशाच्या बदल्यात कोणता व्यवहार झाला नसेल तर असे ट्रान्झॅक्शन तुम्हाला बुकमध्ये रेकॉर्ड करता येत नाहीत. कारण मनी मेजरमेंट कन्सेप्ट नुसार जे ट्रान्झॅक्शन पैशाच्या बदल्यात घडतात किंवा ज्या ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू पैशामध्ये व्यक्त करता येते, असेच ट्रान्झॅक्शन आपल्याला बुकमध्ये रेकॉर्ड करता येतात. जे ट्रान्झॅक्शन पैशाशिवाय केले जातात, ज्याची व्हॅल्यू पैशामध्ये मोजता येत नाही, असे ट्रान्झॅक्शन आपल्याला बुकमध्ये रेकॉर्ड करता येत नाही. सो मनी मेजरमेंट कन्सेप्ट इम्प्लाइज we can record only those transactions which can be measured in money. सो जे व्यवहार पैशाच्या बदल्यात होतात तेवढेच आपल्याला अकाउंटिंग करताना रेकॉर्ड करायचे असतात. इतर कोणतेही व्यवहार रेकॉर्ड करायचे नसतात. ओके. अजून एक उदाहरण घेतो. फार मोठी कंपनी आहे, तिथं वर्किंग कंडिशन अतिशय छान आहेत. छान एसी बसवलेले आहेत, प्रकाश भरपूर प्रमाणात आहे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी वर्करला पुरवलं गेलेलं आहे, जेवणाची सोय अतिशय उत्तम ठेवण्यात आलेली आहे, व्यवस्थित ब्रेक दिले जातात कामाच्या मध्ये. आता या ज्या सगळ्या गोष्टी त्या कंपनीमध्ये होत आहेत, जे चांगले वर्किंग कंडिशन्स वर्कर्सला प्रोव्हाइड केले जात आहेत, हे कुठंही बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये आपल्याला रेकॉर्ड करता येणार नाही. वाय? Because these kind of transaction, these kind of facility cannot be measured in terms of money. हे जे होतंय ते पैशाच्या स्वरूपात आपल्याला व्यक्त करता येत नाही. वर्करला चांगले फॅसिलिटी दिली म्हणजे काय, किती पैसे दिले हे मोजू शकतो का आपण? नाही, चांगली फॅसिलिटी दिली बस. सो ज्या गोष्टी आपल्याला पैशाच्या स्वरूपात मोजता येत नाहीत असे ट्रान्झॅक्शन आपल्याला बुकमध्ये रेकॉर्ड करायचे नसतात, ते इग्नोर करायचे असतात. जे ट्रान्झॅक्शन पैशामध्ये मोजता येतात तेवढेच ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करायचे असतात. पुढची कन्सेप्ट आहे कॉस्ट कन्सेप्ट. An asset is recorded in the books on the basis of historical cost, that is the acquisition cost. ज्यावेळेस ऍसेट एखादा आपण घेतो, एखादी बिझनेसची प्रॉपर्टी आपण विकत घेतो, त्याचं रेकॉर्डिंग, त्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग बुकमध्ये ज्यावेळेस आपल्याला करायचं असतं त्यावेळेस जी व्हॅल्यू लिहायची असते दॅट शुड बी हिस्टोरिकल कॉस्ट. हिस्टोरिकल कॉस्ट म्हणजे काय? कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन. आता कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन म्हणजे काय? तुम्हाला वस्तू विकत घेताना द्यावी लागणारी किंमत. सो कॉस्ट कन्सेप्ट नुसार जेव्हा तुम्ही एखादं ऍसेट घेतल्याचं ट्रान्झॅक्शन बुकमध्ये रेकॉर्ड करत असता
त्यावेळेस तुम्ही ज्या किमतीला ते ऍसेट विकत घेतलेलं आहे त्या मूळ किमतीलाच ते रेकॉर्ड करायचं असतं. तुम्ही म्हणाल ते मूळ किमतीलाच रेकॉर्ड केलं जाणार ना, तसं नाही होत बघा. समजा मी एक शॉप विकत घेतलं. शॉप माझ्या मित्राचं होतं, त्यामुळे त्याने मला विकत देताना थोडं स्वस्तामध्ये दिलं. त्याने मला विकत दिलं 8 लाख रुपयाला. ऍक्च्युली मार्केट प्राइस त्याची होती 12 लाख रुपीज. बघा, मित्र असल्यामुळे त्याने मला 8 लाख रुपयाला दिलं ते, आणि त्याची मार्केट प्राइस बाजारभावानुसार जर किंमत आपण काढायला गेलो तर ती होती 12 लाख रुपये. सो कॉस्ट कन्सेप्ट काय म्हणते, तुम्ही ज्यावेळेस एखादा ऍसेट विकत घेता त्याच बुकमध्ये रेकॉर्ड करत असताना त्या वस्तूचे बाजारमध्ये काय किंमत आहे, मार्केटमध्ये काय प्राइस आहे, त्या प्राइसला तुम्हाला रेकॉर्ड करायचं नाहीये, तर ऍक्विजिशन कॉस्ट किंवा हिस्टॉरिकल कॉस्टला तुम्हाला ते रेकॉर्ड करायचं आहे. म्हणजे तुम्ही किती किमतीला ते घेतलेलं आहे त्या किमतीला तुम्हाला पहिल्यांदा रेकॉर्ड करताना ते रेकॉर्ड करायचं आहे. नंतर आपण वापरल्यानंतर ते ऍसेट जुनं होणार आहे, त्याच्यावरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, मग ती किंमत कमी कमी होऊन किंमत बदलत जाणार आहे. परंतु ज्यावेळेस सुरुवातीला आपण ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार आहोत, सुरुवातीला ते मूळ किमतीलाच नोंदलं गेलं पाहिजे. दॅट इज कॉस्ट कन्सेप्ट. जेव्हा ऍसेट आपण विकत घेणार आणि त्याचं रेकॉर्ड आपल्याला आपल्या बुक्समध्ये करायचंय, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचंय, वी शुड रेकॉर्ड इट ऍज पर हिस्टॉरिकल और कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन. ज्या किमतीला आपल्याला ते ऍसेट मिळालेलं आहे त्या किमतीला आपल्याला ते रेकॉर्ड करायचं असतं. मार्केट प्राइस त्याची काय आहे त्या प्राइसला आपल्याला ते बिलकुल रेकॉर्ड करायचं नसतं. जसं मगाशी उदाहरण सांगितलं की मी शॉप घेतलं, घेताना मित्रांना मी 8 लाख रुपये दिलेत, पण मार्केटमध्ये बघितलं तर त्याच जागेची किंमत 12 लाख रुपये होते. मग मी रेकॉर्ड करताना असं नाही सांगणार मी शॉप 12 लाख रुपयाला घेतलं नाही. कॉस्ट कन्सेप्ट नुसार जेवढे पैसे दिले असतील, जी काही वस्तूची मूळ किंमत असेल त्याच किमतीला ती वस्तू ऍसेट रेकॉर्ड केलं गेलं पाहिजे, मार्केट प्राइसला नाही. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. Furniture is purchased for 3 lakh and same cost has been recorded in the books. In case market value goes to rupees 1 lakh or 1,50,000, it will not be considered. फर्निचर 3 लाख रुपयाला घेतलेलं आहे आणि त्याच किमतीला आपण ते बुकमध्ये नोंदवलेलं आहे. पुढं काही काळानंतर त्या फर्निचरची किंमत एकदम 1 लाख रुपये झाली, जुनं झालं ते खराब झालं थोडंसं, मग आता त्याची मार्केट व्हॅल्यू एकदम ढासळली, ती कमी झाली, 1 लाख रुपये झाली, 1.5 लाख रुपये झाली. मग रेकॉर्ड करताना आपण त्या 3 लाख लिहिले ते कट करून 1.5 लाख लिहिणार का, तर नाही. ऍसेट घेताना जे ओरिजिनल प्राइस आपण जे ओरिजिनल प्राइस जी दिलेली असते त्या प्राइसला रेकॉर्ड केलं जातं आणि तिथून मग ते रिड्यूस होत किंमत कमी कमी होत जाते, पण ती ओरिजिनल प्राइस नुसारच. मार्केट प्राइस बदलली म्हणून ती प्राइस लगेच बुकमध्ये आणायची असं होत नाही. अजून एक उदाहरण घेतो. मी एक शॉप विकत घेतलं. शॉप विकत घेताना ते 10 लाख रुपयाला विकत घेतलं होतं, बरोबर. सो माझ्या बॅलन्स शीट मध्ये मी एक शॉप ऍसेट म्हणून दाखवलं 10 लाख रुपीज. 5 वर्ष गेली, आता त्या शॉपची किंमत 50 लाख रुपये झाली मार्केटमध्ये. म्हणजे आज मी जर विकायला गेलो तर त्या शॉपचे मला 50 लाख रुपये मिळत आहेत, पण माझ्या बॅलन्स शीट मध्ये शॉपची प्राइस ही 50 लाख रुपये कधीच होऊ शकणार नाही. ओरिजिनल 10 लाख रुपयाला मी घेतलं होतं ना, ते 10 लाख असणार आणि तिथून ती शॉप मी वापरले म्हणून त्याच्यावरचं डेप्रिसिएशन टाकत त्या शॉपची प्राइस अजूनच कमी झालेली असणार. त्याची प्राइस कधीच 50 लाख रुपये होणार नाही. याला म्हणतात कॉस्ट कन्सेप्ट. ऍसेट टू बी रेकॉर्डेड ऍट अ हिस्टॉरिकल कॉस्ट और कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. एनी पॉलिसी अडॉप्टेड फॉर अकाउंटिंग शुड बी कंटिन्युअस और कंसिस्टंट थ्रू आउट द बिझनेस अँड इट नीड नॉट टू बी चेंज जनरली अनलेस अँड अंटिल सर्कमस्टन्सेस डिमांड. सो अकाउंटिंग करत असताना कोणती आपण पॉलिसी रूल अप्लाय केला तर तो कंटिन्युअसली थ्रू आउट द बिझनेस चालू असेपर्यंत कंटिन्युअसली कन्सिस्टंटली तो
ती पॉलिसी, तो रूल अप्लाय करायचा असतो. आज मला वाटतंय म्हणून मी एक रूल लावला, उद्या मला वाटतंय दुसरा रूल लावला, असं नाही करता येत. सुरुवातीला आपण बेसिस ऑफ अकाउंटिंग पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये इंडियामध्ये 2 बेसिसवरती अकाउंटिंग करता येतं, कॅश बेसिस किंवा अॅक्रुअल किंवा मर्कंटाईल बेसिस. कॅश बेसिस म्हणजे कॅश आले की ट्रान्झॅक्शन नोंदवणे, आणि मर्कंटाईल बेसिस म्हणजे ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन होत आहे, वस्तू दिली किंवा घेतली जाते त्यावेळेला ते नोंदवणे, कॅश येऊ अथवा न येऊ. जर मी माझ्या बिझनेसमध्ये कॅश बेसिसवरती अकाउंटिंग करत असेल तर शक्यतो जेवढं जिथवर मला शक्य आहे तोपर्यंत मी ती कॅश बेसिसच अंमलात आणायची कन्सिस्टंटली. जर माझ्या हाताबाहेरची काहीतरी परिस्थिती उद्भवली आणि मला ती कॅश बेसिस किंवा अकाउंटिंग पॉलिसी चेंज करावी लागली तरच तुम्ही चेंज करायची. नाही तर उगाच मला वाटतंय, अशी कोणती अडचणीची परिस्थिती उद्भवलेली नाहीये, पण मला वाटतं आता मला बोर झालं कॅश बेसिसवरती, आता मी अॅक्रुअल बेसिसवरती अकाउंटिंग करणार, असं मूड क्रिएट झाला, मला बोर झालं, किंवा अजून काय आहे, इथं फायदा होतोय तिथं तोटा होतोय, अशामुळं या पॉलिसीज बदलता येत नसतात. तुम्ही ज्या अकाउंटिंग पॉलिसीज वापरणार आहात त्या अकाउंटिंग पॉलिसीज तुम्हाला थ्रू आउट बिझनेस लाईफमध्ये कन्सिस्टंटली कॉन्स्टंटली त्याच वापरायच्या असतात. However, it does not stop any improvement of new techniques, but that should be disclosed with a note. याचा अर्थ कधीच बदलायचे नाहीत का, कधीच इम्प्रुव्हमेंट करायचे नाहीत का? तर इम्प्रुव्हमेंट करायची तुम्हाला, जर इम्प्रुव्हमेंट आवश्यक असेल तर इम्प्रुव्हमेंट तुम्हाला करायची. आणि तुम्ही जे फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणार आहात, जे बॅलन्स शीट तयार करणार आहात, जे प्रॉफिट अँड लॉस तयार करणार आहात, तिथं त्याच्या खाली नोट म्हणून तुम्हाला तो जो काही चेंज केलेला आहे अकाउंटिंग पॉलिसीमध्ये तो तुम्हाला लोकांना डिस्क्लोज करावा लागतो, की पाठीमागच्या वर्षीपर्यंत आम्ही अशी अकाउंटिंग पॉलिसी फॉलो करत होतो, या वर्षीपासून आम्ही आमची अकाउंटिंग पॉलिसी बदललेली आहे. सो कन्सिस्टन्सी कन्सेप्ट नुसार तुम्ही एखादी अकाउंटिंग पॉलिसी अंमलात आणली आणि तुमच्या बिझनेसमध्ये वापरली तर ते पूर्ण बिझनेसच्या लाईफमध्ये शक्यतो तीच ठेवायची आहे. पॉलिसी सारख्या चेंज करत बसायच्या नाहीयेत. तुम्हाला काही इम्प्रुव्हमेंट करायचे असेल तर तुम्ही शुअरली करू शकता, फक्त तशा प्रकारची नोट तुम्हाला तुमच्या फायनान्शियल रिपोर्ट्समध्ये डिस्क्लोज करावी लागेल. नेक्स्ट कन्सेप्ट, कन्झर्वेटिझम. While recording the business transaction, we have to anticipate no profit but provide for all possible losses. Business transactions record करताना as per conservatism concept, we have to anticipate no profit and provide for all possible losses. Business transactions record करताना प्रॉफिट जितका कमी रेकॉर्ड करता येईल, जेवढा कमी अँटिसिपेट करता येईल तेवढा तो कमी रेकॉर्ड करायचा, आणि जे खर्च आपण रेकॉर्ड करणार आहे ते जास्तीत जास्त करायचे, असं ही कन्झर्वेटिझम कन्सेप्ट आपल्याला सांगते. आता तुम्ही म्हणाल हे असं का करायचं, तर जास्तीत जास्त प्रॉफिट कमी दाखवल्यामुळं आणि जास्तीत जास्त खर्च दाखवल्यामुळं काही रिझर्व क्रिएट होतात. इन केस जर कंपनीला लॉस झाला पुढं तर त्या लॉसच्या सिच्युएशन मध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी ते रिझर्व कंपनीला उपयोगी पडतात. तुम्ही मला लॉस जास्त दाखवणे किंवा प्रॉफिट कमी दाखवणे म्हणजे काय एक्झॅक्टली, तर जेवढे खर्च झालेले आहेत किंवा अपेक्षित आहे एवढे खर्च होणार आहेत त्याच्यासाठी जास्त अमाऊंट बाजूला काढून ठेवायची, आणि जे सेल झालेले त्याचे जर पैसे आले नसतील तर सेल आलेच नाहीयेत अशा स्वरूपाचं, किंवा सेलचे जेवढे शक्य कमी पैसे तुम्हाला एक्सपेक्ट आहेत तेवढे पैसे दाखवून सेल कमी आणि एक्सपेन्सेस जास्त, अशा पद्धतीत आपल्याला ते रेकॉर्ड करायचं असतं. त्याला कन्झर्वेटिझम पॉलिसी असं म्हटलं जातं. दिस पॉलिसी ऑफ रेकॉर्डिंग इज आस्किंग द अकाउंटंट टू प्ले सेफ व्हाईल रायटिंग द अकाउंट्स. या पॉलिसीप्रमाणे सेफ राहण्याचा उद्देश कशासाठी कन्झर्वेटिझम कन्सेप्ट अंमलात आणायची, तर जर इन केस पुढे फ्युचरमध्ये कंपनीला लॉस झाले, आपल्या फर्मला लॉस झाले, तर त्या केसमध्ये आपण सेक्युअर राहू, सेफ राहू, त्याच्यासाठी कन्झर्वेटिझम पॉलिसी, कन्झर्वेटिझम कन्सेप्ट अप्लाय करायचे असते, ज्याच्यामध्ये मिनिमम प्रॉफिट्स रेकॉर्ड केले जातात बुक्समध्ये आणि मॅक्सिमम
एक्सपेन्सेस दाखवले जातात. एक उदाहरण घेतलेलं आहे. द क्लोजिंग स्टॉक इन द फॅक्टरी इज व्हॅल्यूड 25,000 ॲज कॉस्ट प्राइस अँड 35,000 ॲट इट्स मार्केट प्राइस, बट वाईल रेकॉर्डिंग इन द बुक्स द व्हॅल्यू ऑफ 25,000 विल बी कन्सिडर्ड बीइंग द लोएस्ट ऑफ ऑल. आपल्याकडे काही वस्तूंचा स्टॉक आहे, बरोबर आहे. आपण काही वस्तू विकण्यासाठी आणलेल्या होत्या, त्यांचा स्टॉक आहे. ऍक्च्युली त्या आपण विकत कितीला घेतलेल्या आहेत, त्या 25,000 रुपयाला, आणि आता सध्या मार्केटमध्ये किती व्हॅल्यू आहे त्याची, 35,000 रुपये. सो कन्झर्वेटिव्हिझम पॉलिसीनुसार आपले प्रॉफिट्स आपण कमीत कमी दाखवतोय. म्हणजे आपण हा स्टॉक 35,000चा नाही दाखवणार, 25,000चा दाखवणार. का तर आपल्याला प्रॉफिट कमीत कमी दाखवायचे असतात. सो आपल्याला जी बेसिक कॉस्ट आपण दिलेली आहे तेवढ्याचेच स्टॉक आहे असं दाखवणार, मार्केट प्राइस प्रमाणे रेकॉर्ड करणार नाही. आपण पुढची कन्सेप्ट पाहणार आहोत, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. या कन्सेप्टनुसार काय समजलं जातं, बिझनेस भविष्यामध्ये कंटिन्युअसली चालू राहणार आहे. बिझनेस कधीही बंद पडणार नाही, हे कन्सेप्ट आपल्याला सांगते. या कन्सेप्टनुसार बिझनेस कंटिन्युअसली भविष्यामध्ये चालू राहणार आहे आणि त्याच्या पद्धतीनुसारच आपण अकाउंटिंग रूल्स अँड पॉलिसी तयार करायच्या आहेत. एखादी गोष्ट आपल्याला 2 किंवा 3 वर्ष जर चालवायची असेल तर आपण ती वेगळ्या पद्धतीत चालवतो, आणि एखादी गोष्ट आपल्याला आयुष्यभर चालवायची असेल तर ती वेगळ्या पद्धतीत चालवतो. तसं ही कन्सेप्ट काय सांगते, बिझनेस हा आयुष्यभर चालणार आहे, कंटिन्युअसली चालणार आहे, आणि तशाच पद्धतीने तुम्हाला अकाउंटिंग पॉलिसीज ह्या तुमच्या बिझनेससाठी राबवायच्या आहेत. विशेष करून ऍसेटचं, लायबिलिटीचं व्हॅल्युएशन करत असताना, डेप्रिसिएशनच्या पॉलिसीज राबवत असताना तुम्ही बिझनेस आयुष्यभर करणार आहात हे विचारात घेऊनच या पॉलिसीज राबवायच्या आहेत. नेक्स्ट कन्सेप्ट आहे रिअलायझेशन. इन्कम इज रेकॉर्डेड ओनली वेन इट इज रिअलाइज्ड, दॅट इज आयदर इट इज रिसिव्ड ऑर अर्न्ड. रिअलायझेशन कन्सेप्ट नुसार तुम्हाला झालेला इन्कम बुक मध्ये कधी रेकॉर्ड करायचा आहे, ज्यावेळेस तो रिअलाइज्ड होईल. रिअलाइज होईल म्हणजे आयदर यू हॅव रिसिव्ड इट ऑर अर्न्ड इट. एकतर पैसे तुम्हाला मिळाले असतील किंवा तुम्ही ते कमावलेले असतील. सो इन्कम कधी रेकॉर्ड करायचं आहे, जर ऍक्च्युअल कॅश तुम्हाला रेकॉर्ड मिळाली असेल तर, किंवा तुम्ही ते कमावलेली असेल तरच आपल्याला इन्कम झाला असं समजून ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करता येईल, अदरवाईज नाही. आता तुम्ही म्हणाल कॅश मिळणं आणि इन्कम पैसे कमवणं याच्यामध्ये फरक कुठे आहे, दोन्ही तर एक आहे. नाही, या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. फॉर एक्झाम्पल, माझं इलेक्ट्रॉनिकचं शॉप आहे, शोरूम आहे मोठं. ए हा कस्टमर माझ्याकडे येतो, मोठा फ्रीज घेतो आणि 30,000 रुपये मला कॅश मध्ये देतो आणि तो फ्रीज घेऊन जातो. बघा या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं, फ्रीज मी त्याला दिला, त्याने मला 30,000 दिले, 30,000 दिले, म्हणजे कॅश ऍक्च्युअल मला मिळाली. याला म्हणणार कॅश रिसिव्ड. सो पैसे मला मिळाले, आता मी माझ्या बुकमध्ये रेकॉर्ड करू शकतो की हा माझा इन्कम आहे. आता दुसरा बी हा कस्टमर आला, बीला एक छानसा टीव्ही घ्यायचा होता, टीव्हीची कॉस्ट होती 50,000. ओके, परंतु बी कडे पैसे नव्हते. बी माझ्या ओळखीचा आहे. मी त्याला काय म्हटलं, ठीक आहे तुझ्याकडे आता पैसे नाही येत ना, 2 महिन्यानंतर तुम्हाला पैसे दे. तो टीव्ही घेऊन गेला. आता बघा, टीव्ही घेऊन गेला म्हणजे ऍक्च्युअल काय झालं, मी त्याला टीव्ही विकला म्हणजे तो मला 50,000 आता देणं लागायला लागला. ऍक्च्युअल कॅश मिळाली का अजून मला नाही, पण मी टीव्हीच्या पाठीमागे जो 50,000चा जो इन्कम आहे तो कमावलाय की नाही. ज्यावेळेस टीव्ही विकला त्यावेळेस ते पैसे कमावले असं म्हणता येईल. कॅशमध्ये मला पैसे मिळाले नाहीत हे अगदी मला मान्य आहे, पण तो टीव्ही घेऊन गेलाय, त्याला मी विकून टाकलाय, ट्रान्झॅक्शन झालंय विकण्याचं, आता फक्त कॅश येणं बाकी आहे. सो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता ते ट्रान्झॅक्शन होऊन जातं पण त्याचे पैसे मिळालेले नसतात, त्याला इन्कम कमवणं असं म्हणतात. किती गोष्ट मिळाली आहे मला. फॉर एक्झाम्पल, अजून एखाद्या माणसाला आपण कामाला ठेवलं, त्याला 500 रुपये पगार द्यायचा असं ठरलं, संध्याकाळपर्यंत काम केलं त्याने, पगार द्यायची जेव्हा वेळ आली
त्यावेळेस आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपण त्या दिवशीचा पगार त्याला दिला नाही. मग आता त्याला दुसऱ्या माणसाने विचारलं की आज तू काही काम केलं का, तू काही पैसे कमावले का, त्याला ऍक्च्युअल 500 रुपये मिळाले नसल्यामुळे तो असं म्हणणार आहे का की नाही मी काहीच पैसे कमावले नाही. तो म्हणणार आज मी एका ठिकाणी कामाला गेलो होतो, मला 500 रुपये त्यांनी ठरल्याप्रमाणे मिळणार होते, आज त्यांच्याकडे नव्हते म्हणून त्यांनी दिले नाहीत पण मला मिळणार आहेत, म्हणजे मी आज 500 रुपये कमावलेले आहेत. सो इन्कम दोन वेळेला आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. एक तर कॅश डायरेक्ट मिळाली तर ऍज इन्कम तुम्हाला शो करायचं आहे, किंवा जर तुम्ही ते पैसे कमावले असतील, ऍक्च्युअल कॅश नाही मिळाली पण इन्कम अर्न केलेलं आहे. जसं मगाशी त्या उदाहरणामध्ये सांगितलं की तो माणूस आपल्याकडे आला, तो दिवसभर तो राबला, त्याने काम केलं म्हणजे त्याने 500 रुपये कमावले. ऍक्च्युअल कॅश आपण त्याला नाही दिली त्या दिवशी पण त्याने कमावले ना ते. तसं तुम्ही इन्कम अर्न केला किंवा ऍक्च्युअल कॅश तुम्हाला मिळाली तरच ऍज अ इन्कम तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन नोंदवायचंय, नाहीतर नोंदवायचं नाही. हे कसं, किंवा हे अजून एका उदाहरणाच्या सहाय्याने समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल अजून दुसरा एक माणूस माझ्या इलेक्ट्रॉनिक शोरूम मध्ये आला आणि तो म्हटला मला माझ्या कंपनीसाठी 10 सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत. 10 सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत. त्याने प्राइस वगैरे बघितली, तो जाताना म्हटला की ही ऑर्डर तुम्हाला, हे तुम्ही 10 सीसीटीव्ही मला प्रोव्हाइड करा. फक्त त्याने मला ऑर्डर दिलेली आहे, ना पैसे दिले ना तो कॅमेरा घेऊन गेला. तो म्हणला मी पुढच्या महिन्यात इथून कॅमेरा घेऊन जातो, हे ऑर्डर फक्त राहू द्या. आता या केसमध्ये कॅश पण मिळालेली नाही आणि तो कॅमेरा पण घेऊन गेलेला नाही, म्हणजे कॅश पण रिसिव्ह झालेला नाही, इन्कम पण अर्न केलेलं नाही. सो नुसतं ऑर्डर दिल्याचं ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करता येणार नाही. पुस्तकातलं उदाहरण बघूया. अ कंपनी गेट्स अन ऑर्डर फॉर सेल ऑफ गुड्स 1 लाख इन मे 2017. कंपनीला वस्तूंची ऑर्डर मिळाली 1 लाख रुपयाची मे 2017 मध्ये. 2017च्या मे मध्ये कंपनीला ऑर्डर मिळाली की तुम्ही आम्हाला 1 लाख रुपयाच्या वस्तू द्या. गुड्स ऑफ ओनली 60,000 आर सोल्ड अँड डिलिव्हर्ड अँड इन जून 2017. ऑर्डर मे मध्ये मिळाली 1 लाखाची, त्यापैकी फक्त 60,000च्या वस्तू त्या कंपनीला जून 2017 मध्ये देण्यात आल्या. बघा, ऑर्डर मिळाली मे मध्ये आणि त्याच्यातल्या फक्त 60,000च्या वस्तू जून मध्ये देण्यात आल्या. कॅश रिसिव्ड फॉर 60,000 इन सप्टेंबर. ज्या जून मध्ये आपण 60,000च्या वस्तू विकलेल्या होत्या त्याची कॅश आपल्याला सप्टेंबर मध्ये आली. ऍज पर द प्रिन्सिपल ऑफ रिअलायझेशन सेल इज टू बी रेकॉर्डेड इन जून 2017. हे जे प्रिन्सिपल आहे रिअलायझेशन, त्या प्रिन्सिपलनुसार आपण हे जे सेलचं ट्रान्झॅक्शन आहे ते मे मध्ये रेकॉर्ड करणार नाही, कारण तिथं फक्त ऑर्डर मिळालेली आहे, कॅश पण नव्हती मिळाली आणि इन्कम पण अर्न केलेला नव्हता. जून मध्ये काय केलं आपण, जून मध्ये ऍक्च्युअल वस्तू विकल्या, पैसे मिळालेले नव्हते, पैसे सप्टेंबर मध्ये मिळाले पण जून मध्ये ऍक्च्युअल वस्तू विकल्या. ऍक्च्युअल वस्तू विकल्या म्हणजे काय झालं, समोरचा आपल्याला देणं लागायला लागला, म्हणजे आपण तेवढे पैसे कमवले. सो जून मध्ये वी हॅव अर्न 60,000. सो वी विल रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन ऑन जून 2017. ऑर्डर मे मध्ये 1 लाखाची मिळाली, वस्तू जून मध्ये 60,000च्या विकल्या, पैसे जरी सप्टेंबर मध्ये मिळाले असतील तरी ऍक्च्युअल वस्तू जून मध्येच दिल्या गेल्या आणि आपण ते पैसे कमावले जून मध्येच, त्याच्यामुळे ते ट्रान्झॅक्शन जून मध्येच रेकॉर्ड केलं जाईल ऍज पर रिअलायझेशन कन्सेप्ट. पुढची कन्सेप्ट आहे अॅक्रुअल कन्सेप्ट. इन्कम इज रेकॉर्डेड वेन इट अॅक्रूज. अॅक्रूज म्हणजे अर्न, अँड एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड वेन दे अॅक्रू बिकम पेबल. सो ऍज पर अॅक्रुअल कन्सेप्ट, इन्कम to be recorded when income is earned and expenses to be recorded when expenses become payable. So जेव्हा तुम्हाला एखादा पैसे, तुम्ही एखादा माल विकलेला आहे, वस्तू विकलेली आहे आणि तुम्हाला समोरचा पैसे देणं लागतोय, म्हणजे तुम्ही ते कमवलेले, त्यावेळेला ऍज अ इन्कम म्हणून ते पैसे तुम्हाला रेकॉर्ड करायचे. आणि एखाद्याकडून तुम्ही काम करून घेतल्याबद्दल त्याला पैसे देणं लागताय, ते देणं लागलं की तो खर्च झाला असं आपल्याला बुक्स मध्ये रेकॉर्ड करायचंय, त्याला अॅक्रुअल कन्सेप्ट असं म्हटलं जातं. अॅक्रुअल कन्सेप्ट म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही इन्कम अर्न केलाय, अजून कॅश रिसिव्ह झालेली नाहीये, नुसताच अर्न केलाय. अर्न करणं म्हणजे काय, मिळवणं. मी कोणाला तरी वस्तू उधारीवरती विकल्यात, उधारीवरती विकल्या म्हणजे मी त्याच्यातून प्रॉफिट कमवलंय, अजून कॅश आली नसेल पण प्रॉफिट तर कमवलं वस्तू विकून.
सो इन्कम अर्न केला की तुम्हाला इन्कमचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं आहे आणि एक्सपेन्सेस पेबल झाला, देणं लागायला लागला तुम्ही की तुम्हाला तो एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचा आहे. All expenses and revenue related to accounting period are to be considered irrespective of the fact revenues are received in cash or not or expenses are paid in cash or not. त्या वर्षाशी रिलेटेड सगळे झालेले इन्कम अँड एक्सपेन्सेस तुम्हाला रेकॉर्ड करायचे. तुम्हाला कॅश मिळू द्या नाहीतर नाही मिळू द्या त्या वर्षात, किंवा तुम्ही दुसऱ्याला पैसे देऊ द्या त्या वर्षात किंवा नाही देऊ द्या, ज्या वर्षात इन्कम अर्न केला असेल त्याच वर्षात तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे. ज्या वर्षात एक्सपेन्सेस पेबल झाला असेल त्याच वर्षात तुम्हाला तो रेकॉर्ड करायचा आहे. कॅश कधीही येऊ दे, कॅश कधीही जाऊ दे, त्याला काही महत्व नाहीये. सो अॅक्रुअल कन्सेप्ट म्हणजे काय? ऍक्च्युअल तुम्ही इन्कम कधी मिळवलाय त्या वर्षामध्ये तुम्हाला तो इन्कम रेकॉर्ड करायचा आहे. ऍक्च्युअल खर्च कधी झालाय त्या वर्षामध्ये तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे. पैसे कधी देतायत ते महत्वाचं नाही. ओके, एक उदाहरण घेऊया. एकदा इन्कमचं घेऊया, एकदा एक्सपेन्सेसचं घेऊया, म्हणजे तुम्हाला ते पटेल. जसं आपण बघितलं होतं अगोदरच्या लेक्चर, म्हणजे फायनान्शियल इयर म्हणजे काय, तर आर्थिक वर्ष. 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं फायनान्शियल इयर आहे इंडियामध्ये. आणि एकदा आपण एका वर्षाचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन नोंदवतो, एका वर्षाचे फक्त नोंदवतो. सो ए हा व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडून टीव्ही उधार नेला. ए हा माझ्या ओळखीचा होता त्यामुळे मी त्याला टीव्ही उधार विकला मार्च 2020 मध्ये. ओके, ते ट्रान्झॅक्शन कधी झालंय बघा, मार्च 2020 मध्ये मी त्याला तो टीव्ही विकला. त्याने मला पैसे दिले नाहीत, उधार विकला. ऍक्च्युअली टीव्ही विकला म्हणजे तो मला पैसे देणं लागायला लागला, म्हणजे मी तेवढे पैसे कमवले. ऍक्च्युअल कॅश मिळालेली नाही पण मी तेवढे पैसे कमवले. सो हे ट्रान्झॅक्शन मी 2019-2020 या वर्षात नोंदवणार, जरी एने मला पैसे दिले नसले तरी. का तर मार्च मध्ये मी सेल केला म्हणजे मार्च मध्येच मी पैसे कमवलेले आहेत. अॅक्रुअल कन्सेप्ट नुसार तुम्हाला ऍक्च्युअल पैसे कधी मिळतात ते महत्वाचं नाही. तुम्ही पैसे कधी कमवता आणि एखाद्या खर्चाबद्दल तुम्ही पैसे कधी देणं लागतात त्या वर्षात तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचंय. तुम्ही ऍक्च्युअल तुम्हाला कॅश कोणत्याही वर्षात मिळू दे आणि कोणत्या वर्षात तुम्ही ते कॅश देऊ दे. सो मार्च 20 मध्ये तो माणूस आला माझ्याकडं, मी त्याला टीव्ही विकला, तर मी मार्च 20 मध्ये ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार. भले त्याने मला जून 2020 ला पैसे दिले तरी चालतील. जून 2020 म्हणजे ते फायनान्शियल इयर झालं 2021. सो मी सेल केला फायनान्शियल इयर 2019-20. 2019-20 मध्ये मी सेलचं ट्रान्झॅक्शन दाखवणार. पैसे 2020-21 मध्ये आले तरी, कारण ऍक्च्युअल सेल कधी झाला, ऍक्च्युअल तो पैसे देणं कधी लागायला लागला, मार्च महिन्यात. आता दुसरं उदाहरण बघूया. माझं इलेक्ट्रॉनिकचं शोरूम आहे. मी LG कंपनीकडून गेलो आणि मी 50 वॉशिंग मशीन बुक केल्या, विकत घेतल्या त्यांच्याकडून. मार्च मध्येच 50 वॉशिंग मशीन विकत घेतल्या. 50 वॉशिंग मशीन मार्च मध्ये विकत घेतल्या, त्याचे मला त्यांना 5 लाख रुपये द्यायचे होते. पण कंपनीने मला 2 महिन्याचा क्रेडिट पिरियड दिला, म्हणजे 2 महिन्याच्या उधारीवर तुम्ही ते घेऊन जावा म्हटले. तुम्ही आम्हाला मे मध्ये पैसे द्या. सो परत एकदा मी खरेदी कधी केली, मार्च 20 मध्ये, म्हणजे फायनान्शियल इयर होतं 19-20. सो हा 5 लाख रुपये वॉशिंग मशीन खरेदीचा जो खर्च आहे ना, तो मार्च 20 मध्येच मी दाखवणार. जरी पैसे मार्च मध्ये मी दिले नाहीयेत, मी मे 20 मध्ये देणार आहे, तरी 2019-20 या वर्षामध्येच हा खर्च झाला असल्यामुळं मला तो दाखवायचा आहे. का तर वस्तू खरेदी केली म्हणजे माझ्याकडून तो खर्च झाला, पैसे दिले नाही. पैसे आपण 2 दिवसांनी देऊ, पण वस्तू खरेदी केली तर खर्च झालाच नाही असं म्हणता येत नाही ना. जर एखादी गोष्ट तुम्ही खरेदी केली आणि त्याचे पैसे दिले नाही म्हणून तो खर्च झाला नाही असं नसतं म्हणता येत. खर्च झालाय, फक्त पैसे द्यायचे राहिलेत. जसं इन्कम मिळालेला असतो पण पैसे ऍक्च्युअल कॅश यायचे राहिलेले असते, तसं खर्चाचंही असतं. सो अॅक्रुअल कन्सेप्ट नुसार ज्या वर्षामध्ये तुमचा इन्कम होतो आणि ज्या वर्षामध्ये खर्च होतो त्याच्यातच रेकॉर्ड करायचा असतो, त्याच वर्षामध्ये तो इन्कम आणि एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचा असतो. पैसे ऍक्च्युअल नंतरच्या वर्षात आले तरी काही हरकत नसते.
नेक्स्ट कन्सेप्ट आहे ड्युअल आस्पेक्ट. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट एव्हरी ट्रान्झॅक्शन ऑर इव्हेंट हॅज टू आस्पेक्ट, दॅट इज ड्युअल इफेक्ट. ड्युअल आस्पेक्ट या कन्सेप्टनुसार प्रत्येक जो तुमच्या बिझनेसमध्ये व्यवहार होत असतो त्याला दोन इफेक्ट असतात, दोन बाजू असतात. काहीतरी गोष्ट तुमच्याकडे येते, काहीतरी तुमच्याकडून जाते. दोन बाजू, कोणताही बिझनेस मधलं ट्रान्झॅक्शन घ्या त्याला दोन इफेक्ट असतात, दोन बाजू असतात, असं ही ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट आपल्याला सांगते. समजा माझं मोबाईलचं शॉप आहे, मी मोबाईल कुणाला तरी विकला. आता मोबाईल कुणाला विकला तुम्ही म्हणाल एक साधं ट्रान्झॅक्शन आहे मोबाईल विकण्याचं. हे जे ट्रान्झॅक्शन आहे याला सुद्धा दोन बाजू आहेत. काय होतंय बघा, मोबाईल विकला जातोय म्हणजे काय होतंय, मी मोबाईल कुणाला तरी देतोय आणि त्याच्या बदल्यात दुसरा मला कॅश देतोय. सो मोबाईल माझ्याकडून जातोय आणि कॅश माझ्याकडे येते. दोन गोष्टी घडल्या, मोबाईल गेला आणि कॅश आली. तुम्ही काय खरेदी करायला जात असाल तर कॅश तुमच्याकडून जाते आणि ती वस्तू तुमच्याकडे येते. सो अकॉर्डिंग टू ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू इफेक्ट. दोन इफेक्ट असतात, दोन भाग असतात प्रत्येक ट्रान्झॅक्शनला, मग ते कोणतंही ट्रान्झॅक्शन असो. दिस कन्सेप्ट रेकग्नाइज द फॅक्ट दॅट एव्हरी डेबिट देर इज अ करस्पॉन्डिंग अँड इक्वल क्रेडिट. या कन्सेप्टनुसार अकाउंटिंग मध्ये जे प्रत्येक डेबिट केलं जातो एखादा खर्च त्याला बरोबर जेवढ्या अमाऊंटचं डेबिट असतं इक्वल तेवढ्या अमाऊंटचं क्रेडिट असतं. सो एक डेबिट आणि एक क्रेडिट नेहमी असतं कोणत्याही ट्रान्झॅक्शन मध्ये. आणि याच ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट वरून डबल एंट्री बुक अकाउंटिंग सिस्टीम आपल्याकडे अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे डबल एंट्री बुकिंग अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दोन बाजू असतात आणि त्या दोन्हीच्या दोन्ही आपल्याला रेकॉर्ड करायचं असतं. हे याच कन्सेप्ट वरून आलेलं आहे. आता याचं एक उदाहरण घेऊया, पुस्तकातलंच आहे. फॉर एक्झाम्पल, वेन अक्षय स्टार्ट अ बिझनेस विथ कॅश 5 lakhs ऑन वन हँड, the business get cash of rupees 5 lakh and on the other hand a liability arises, that is business has to pay Akshay a sum of rupees 5 lakh. बघा, अक्षयने बिझनेस सुरू केला म्हणजे काय, तर बिझनेसला 5 लाख रुपये भांडवल म्हणून त्याने टाकले, कॅपिटल म्हणून टाकले. आता सगळ्यात पहिल्याच कन्सेप्ट मध्ये आपण बघितलं होतं बिझनेस एंटिटी मध्ये अक्षय आणि बिझनेस ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात. सो बिझनेसच्या दृष्टिकोनातून आता आपण विचार करणार, अक्षयच्या दृष्टिकोनातून नाही, कारण आपण बिझनेसचं अकाउंटिंग करतोय. सो ज्यावेळेस बिझनेस मध्ये अक्षय 5 लाख रुपये टाकतो, भांडवल म्हणून गुंतवतो, तर पहिली गोष्ट काय होते, तो जो नवीन बिझनेस सुरू केलेला असतो त्याला 5 लाख रुपये कॅश मिळते. बरोबर आहे, कॅश मिळते. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय होते, तो बिझनेस अक्षयला ते 5 लाख रुपये देणं लागतो ना. तुम्ही म्हणाल अक्षयचाच बिझनेस आहे, पण आपण पहिल्याच कन्सेप्ट मध्ये शिकलोय द ओनर अँड बिझनेस बोथ आर डिफरंट पर्सन्स. बिझनेस आणि ओनर ह्या वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत. जेव्हा ओनर बिझनेसला पैसे देतो त्याच बिझनेसला कॅश मिळते, पण त्याच वेळेला बिझनेस ओनरला ते पैसे देणं लागायला लागतो. सो कॅश आली बिझनेसमध्ये, ऍसेट वाढलं, पण तेच पैसे ओनरला द्यावे लागतात. देणं म्हणजे लायबिलिटी. सो एका बाजूने कॅश आली म्हणून ऍसेट वाढतंय, पण त्याच वेळेला आपण अक्षयला देणं लागतोय 5 लाख रुपये, म्हणून देणं पण वाढतंय. आणि याच्यातूनच बेसिक इक्वेशन जन्माला आलं, ते म्हणजे कॅपिटल प्लस लायबिलिटी इज इक्वल टू ऍसेट. हे नेहमी लक्षात ठेवा. कोणताही बिझनेस असू द्या, कॅपिटल प्लस लायबिलिटी इज इक्वल टू ऍसेट. तुमच्या बिझनेसची जी मालमत्ता असते ती कॅपिटल प्लस लायबिलिटी एवढी असते. सो लायबिलिटी आणि कॅपिटल हे दोन्ही प्लस केलं की त्याची जी टोटल येणार आहे दॅट इज ऍसेट. आलं लक्षात? सो ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट नुसार काय आहे, ड्युअल आस्पेक्ट म्हणजे काय, तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दोन भाग असतात. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दोन भाग असतात. आणि डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम प्रमाणे आपल्याला आणि डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम प्रमाणे ते दोन्ही इफेक्ट आपल्याला बुकमध्ये रेकॉर्ड करायचे असतात.
पुढची कन्सेप्ट आहे डिस्क्लोजर. द अकाउंट मस्ट डिस्क्लोज ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन. मटेरियल म्हणजे महत्वाची. अकाउंट्स मधून तुम्हाला जी काही बिझनेसशी रिलेटेड सगळी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ती सगळी महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे. द अकाउंटिंग रिपोर्ट शुड डिस्क्लोज फुल अँड फेअर इन्फॉर्मेशन टू रिलेटेड पार्टीज. तुम्ही जे अकाउंटन्सी मधून रिपोर्ट जनरेट करणार आहात, आपण अकाउंटन्सीचं मिनिंग पाहताना पाहिलं होतं. अकाउंटन्सी मीन्स रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. हे बिझनेस ट्रान्झॅक्शनचे रिपोर्टिंग करणार आहात तुम्ही रिलेटेड पार्टीजला, म्हणजे ओनरला, इन्व्हेस्टरला. हे रिपोर्टिंग करत असताना तुम्हाला कम्प्लीट, फुल म्हणजे कम्प्लीट, अर्धी रिपोर्टिंग केलंय अर्ध असं करायचं नाहीये. कम्प्लीट इन्फॉर्मेशन त्यांना रिपोर्ट करायचे आणि अॅक्युरेट इन्फॉर्मेशन तुम्हाला रिपोर्ट करायचे. फेअर, जे योग्य आहे ते योग्य आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला समोरच्या व्यक्तींना द्यायची आहे. दॅट इज डिस्क्लोजर कन्सेप्ट. तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय डिस्क्लोजर कन्सेप्ट नुसार? तर ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन शुड बी प्रोव्हाइडेड. जी महत्वाची आहे ती सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे. जी महत्वाची नाहीये ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याची बिलकुल सुद्धा गरज नाही. महत्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन संपूर्ण आणि योग्य पद्धतीने तुम्हाला लोकांना द्यायची आहे. ऑल इन्फॉर्मेशन डिस्क्लोज शुड बी रिलेव्हंट, रिलायबल, कम्पेरेबल अँड अंडरस्टूड बाय ऑल कन्सर्न अथॉरिटीज. आणि ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती फक्त तुम्हाला कळता कामा नाहीये. ज्या ज्या लोकांना इन्फॉर्मेशन तुम्ही रिपोर्ट करणार आहात त्या सगळ्या लोकांना ती इन्फॉर्मेशन समजली पाहिजे, रिलायबल असली पाहिजे. रिलायबल म्हणजे काय? त्याच्यावर आपल्याला अवलंबून राहून काही डिसिजन्स घेता आले पाहिजे. अशी खोटी खोटी इन्फॉर्मेशन त्याच्यात नसली पाहिजे. कम्पेअर करता आले पाहिजे. ते इन्फॉर्मेशनचा वापर करून आपल्याला कम्पॅरिझन करता आले पाहिजे. सो डिस्क्लोजर या कन्सेप्ट नुसार तुम्हाला बिझनेसची सगळीच्या सगळी महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन दुसऱ्याला द्यायची आहे. ती महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन पूर्ण असली पाहिजे, अॅक्युरेट असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताना ते समोरच्याला समजेल अशा भाषेत देता आली पाहिजे. समोरच्याला समजली पाहिजे, त्याने त्याचा आधार घेऊन ती त्याला वापरता आली पाहिजे. कंपॅरिझन करायचं असेल तर ते कंपॅरिझन करता आले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आपण बिझनेस इन्फॉर्मेशन देताना आपल्याला पाळायला पाहिजेत. आपण इन्फॉर्मेशन देतो ते आपल्या व्यतिरिक्त कुणाला कळतच नाहीये काय लिहिलंय, कसं रिपोर्टिंग केलंय, तर अशा इन्फॉर्मेशनचा उपयोग होणार नाही. जी महत्वाची आहे, जी योग्य आहे, जी पूर्ण आहे अशी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला समोरच्याला द्यायची आहे आणि ती समजेल अशा पद्धतीने द्यायची आहे. हे आपल्याला सांगतं डिस्क्लोजर कन्सेप्ट. पुढची कन्सेप्ट आहे मटेरियलिटी. अकॉर्डिंग टू दिस कन्व्हेन्शन फायनान्शियल स्टेटमेंट शुड डिस्क्लोज ऑल मटेरियल आयटम्स विच माइट इन्फ्लुएन्स द डिसिजन ऑफ द युजर ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट. Hence, any item which is not significant and is not relevant to users need not to be disclosed in the financial statement. So, materiality concept नुसार काय आहे? The financial statement should disclose all material items which might influence the decisions of users of financial statement. तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये जी इन्फॉर्मेशन देणार आहात ती सगळी महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन असली पाहिजे, जेणेकरून तो युजर जो आहे, जो ही इन्फॉर्मेशन वापरणारा जो युजर आहे त्याला त्याचा डिसिजन मेकिंग मध्ये उपयोग व्हायला पाहिजे. सो मटेरियलिटी कन्सेप्ट नुसार जी इन्फॉर्मेशन महत्वाची आहे, युजरला त्याचा डिसिजन मेकिंग मध्ये उपयोग होणार आहे, अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला फायनान्शियल रिपोर्टिंग करताना द्यायची आहे. इन्फॉर्मेशन विच इज नॉट मटेरियल, नॉट रिलेव्हंट टू युजर इज नीड नॉट टू बी प्रोव्हाइडेड. जी इन्फॉर्मेशन महत्वाचीच नाहीये, ज्या इन्फॉर्मेशनचा युजरला काही उपयोगच होणार नाही, ती इन्फॉर्मेशन तुम्ही देऊन उपयोगाचं नाही. सो मटेरियलिटी कन्सेप्ट नुसार जो व्यक्ती आपली इन्फॉर्मेशन वापरणार आहे त्याला डिसिजन मेकिंग मध्ये मदत होईल अशी इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे. डिसिजन मेकिंग मध्ये जर ती इन्फॉर्मेशन मदत करणार नसेल तर आपल्याला अशी इन्फॉर्मेशन द्यायची नाही. फॉर एक्झाम्पल, मी इन्व्हेस्टर आहे, मला एका बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे, क्लासचा बिझनेस आहे.
तर माझ्या दृष्टिकोनातून टोटल त्या क्लासची ऍसेट्स किती आहेत, किती प्रॉपर्टी आहे, त्या क्लासचे किती देणं आहेत, किती लायबिलिटी आहे, ही इन्फॉर्मेशन फार महत्वाची आहे. ती मला पाहिजेच, कारण जर अगोदरचीच प्रॉपर्टी कमी असेल आणि देणी खूप जास्त असेल तर मी बिझनेसला कोणती इन्व्हेस्टमेंट प्रोव्हाइड करणार नाही. सो ती ऍसेट किती आहेत, लायबिलिटी किती आहेत, ती मटेरियल इन्फॉर्मेशन आहे आणि ती मला प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. पण मग टीचिंग स्टाफ किती आहे, प्यून किती आहेत, बल्ब किती लावलेत, बेंचेस किती आहेत, व्हाईट बोर्ड किती आहेत, असली इन्फॉर्मेशन मला नको आहे. मग कशाच्या जवळ आहे, कुठून लांब आहे, ही इन्फॉर्मेशन नको आहे. मला बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे. मग मला माझ्या दृष्टीने महत्वाचं काय आहे, त्या बिझनेसच्या अगोदरची देणी किती आहेत, बिझनेसचे प्रॉपर्टी किती आहेत, त्याच्या बेसिसवरती डिसिजन मी घेऊ शकतो. मला बाकीची इररिलेव्हंट इन्फॉर्मेशन नको आहे. सो मटेरियलिटी कन्सेप्ट नुसार तुम्हाला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फक्त प्रोव्हाइड करायची आहे, अनइम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करायची नाही. आता हे मटेरियलिटी आहे, महत्वाची इन्फॉर्मेशन, हे बिझनेस वरती आणि कुणाला हवी आहे त्याच्यावरती डिपेंड राहत असतं. एखाद्या व्यक्तीला एखादी इन्फॉर्मेशन फार महत्वाची असेल जी दुसऱ्या व्यक्तीला अजिबातच नसेल. सो मटेरियलिटी कन्सेप्टचा वापर करत असताना मटेरियलिटी कन्सेप्ट ही बिझनेस नुसार बदलू शकते, कारण बिझनेसची साईज काय आहे, त्याचं नेचर काय, याच्यानुसार इन्फॉर्मेशन महत्वाची आहे की नाही हे बदलत राहणार आहे. मॅचिंग कन्सेप्ट. According to this concept, revenue during an accounting period are matched with the expenses incurred during that period to earn the revenue during that period. मॅचिंग कन्सेप्ट नुसार काय, तर रेव्हेन्यू जे तुम्ही अर्न करताय ते रेव्हेन्यू आणि ते रेव्हेन्यू अर्न करण्यासाठी तुम्ही जे खर्च केलेले आहेत ते एक्झॅक्टली मॅच झाले पाहिजेत आणि तेच त्या पिरियडमध्ये रेकॉर्ड केले गेले पाहिजेत. जो खर्च इन्कम मिळवण्यासाठी किंवा या वर्षाच्या इन्कमसाठी केलेलाच नाहीये, तो अगोदरच्या वर्षाच्या इन्कमसाठी किंवा पुढच्या वर्षाच्या इन्कमसाठी खर्च केलेला आहे, असा खर्च आपल्याला रेकॉर्ड करता येणार नाही अकॉर्डिंग टू मॅचिंग कन्सेप्ट. कारण कन्सेप्ट काय म्हणते, रेव्हेन्यूज ड्युरिंग अन अकाउंटिंग पिरियड आर मॅच्ड विथ एक्सपेन्सेस इन्कर्ड ड्युरिंग दॅट पिरियड टू अर्न द रेव्हेन्यू ड्युरिंग दॅट पिरियड. दिस कन्सेप्ट इज बेस्ड ऑन अॅक्रुअल कन्सेप्ट अँड पिरियडिसिटी कन्सेप्ट. बेस्ड आहे आणि पिरियडिसिटी कन्सेप्ट वरती बेस्ड आहे. सो मॅचिंग कन्सेप्ट नुसार तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जे रेव्हेन्यू अर्न केलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड ते रेव्हेन्यू, ते तुम्ही जे पैसे मिळवलेले आहेत ते पैसे मिळवण्यासाठी जो काही खर्च झालेला आहे तोच खर्च आपल्याला या अकाउंटिंग पिरियड मध्ये रेकॉर्ड करायचा आहे. पाठीमागच्या वर्षी पैसे मिळालेत पण त्याच्याशी रिलेटेड काही खर्च आपण आत्ता करत असो किंवा पुढच्या वर्षी पैसे मिळणार आहेत पण त्याच्याशी रिलेटेड खर्च आपण आत्ता करणार असो, असे दोन्ही प्रकारचे खर्च रेकॉर्ड करायचे नाहीत असं मॅचिंग कन्सेप्ट सांगते. तुमचा जो करंट पिरियड चालू आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला रेव्हेन्यू मिळत आहेत ते रेव्हेन्यू मिळवण्यासाठी जे काय एक्सपेन्सेस झालेले आहेत तेवढेच रेव्हेन्यू आणि तेवढेच एक्सपेन्सेस आपल्याला करंट पिरियड मध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. पाठीमागचे कुठले तरी एक्सपेन्सेस करायचे, पुढचे कुठले तरी करायचे, ते आपल्याला रेकॉर्ड करायचे नाहीयेत. करंट इन्कमसाठी जे काय एक्सपेन्सेस आपल्याला इन्कर करायचे आहेत तेवढेच रेकॉर्ड करायचंय, तेवढ्याच अकाउंटिंग करायचंय असं मॅचिंग कन्सेप्ट आपल्याला सांगते. सो अशा पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या कन्सेप्ट ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत अकाउंटिंग कन्सेप्ट त्या डिस्कस करून झाले आहेत आपल्या. होपफुली तुमचे सगळे डाऊट्स रिझॉल्व्ह झाले असतील. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.